शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर आज मी बाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी आमचे साडू आहेत दत्तात्रय हिंदुराव शिर्के यांच्या बागेत आहे। तर आज आपला एक सल्ला घ्यायचा आहे। यांनी जे त्यांच्या बागेमध्ये इंजिन आणि HTP जे आहे ते त्यांच्या बागेमध्ये त्याने एक वेगळीच प्रयोग केलेला आहे। तर हा प्रयोग योग्य आहे का हे आपल्या सर्वांचं मत जाणून घ्यायचं आहे। तर मी आपल्याला दाखवतो HTP मधून जे रिटर्न पाणी जे असते ते पाणी वॉटर कोल्ड इंजिन आहे बघा मित्रांनो। तर आपण इकडे पहा, सदर ही जी आहे HTPची रिटर्न जे औषध येतं त्याची पाईप आहे आणि ही पाईप जी आहे ही इंजिनच्या हेडमध्ये गेलेली आहे आणि हेडमधून जाऊन इकडून आउटलेट जे आहे ते आपण बघा इकडून जे आहे ते ड्रममध्ये पुन्हा पडते। तर आता आपण हे जे औषध बघितलं असं असतं हे औषध असं गरम लागतं आहे बघा। औषध जे आहे हे इंजिनच्या हेडमधून गरम होऊन औषध येतं आहे। ॲक्च्युली हे वॉटर कोल्ड इंजिन आहे मित्रांनो। औषधाच्या ठिकाणी इकडे पाण्याचा आउटलेट द्यायला पाहिजे। तर आपला हाच सल्ला घ्यायचा आहे, आपल्या सर्वांचा सल्ला घ्यायचा आहे की ही पद्धत ॲक्च्युली योग्य आहे का। कारण आपण जी बागेवरती फवारणी करतो त्यावेळेस हे जे औषध गरम होऊन आलेलं आहे। तर आपण मित्रांनो यांच्या बागेमध्ये जाऊया। तर हे आमचे साडू आहेत दत्तात्रय हिंदुराव शिर्के। आता हे पहा यांचा बागेचा जो आहे जानेवारी 2025 1 जानेवारी 2025चा सध्याचा बहर आहे मित्रांनो। तर आता सध्या जे आपण दाखवतोय आपल्याला थांबा, हे औषधसुद्धा जे आहे ना गनमधून येणारं हे थोडंसं गरम लागतं आहे मित्रांनो। थोडंसं गरम झाल्यासारखं लागतं आहे कारण इंजिनच्या हेडमधून हे औषध पुन्हा ड्रममध्ये आलेलं आहे। तर आपला हाच सल्ला घ्यायचा आहे आज की ह्यांनी जी ही प्रक्रिया जी इंजिनचं जे आउटलेट जे आहे हे योग्य आहे का। तर पहा मित्रांनो, आता आपण सर्वजण समजदार आहात तर आपलाही सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे। आपले जे काही कमेंट्स असतील ते कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा। बागेला सध्या 120 दिवस झालेले आहेत आणि फळांची साईज जी आहे पानाची केनोपी वगैरे खूप चांगली आहे। साईजसुद्धा फळांची जवळजवळ 200 ग्रॅमपर्यंत 200 ग्रॅमच्या वरती साईज गेलेली आहे। सध्या टेम्परेचर ह्या उन्हाळ्यामध्ये अत्यंत जास्त असल्यामुळे झाडांच्या मुळे व्यवस्थित कार्य करत नव्हत्या, परंतु आता 1-2 पाऊस आम्हाला चांगल्या प्रकारचे झाल्यामुळे सध्या आता झाडांनी ग्रीप चांगली घेतलेली आहे मुळांनी। तर बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येकजण नवनवीन प्रयोग करीत असतात। आपली प्रत्येकाची स्वप्न असतात, ती साकार होण्याच्या मागे आपण दिवसरात्र झटत असतो। तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।